नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। देव उठणी एकादशीच्या दिवशी संपूर्ण भक्तिभावाने ही कथा ऐका, भगवान विष्णू नक्की प्रसन्न होतील। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारी एकादशी विष्णू प्रबोधिनी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी, देव उठणी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि देवोत्थान या नावानेही ओळखली जाते। यंदा ही एकादशी 1 नोव्हेंबरला असणार आहे। या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्न सराईला सुरुवात होते। असे म्हटले जाते की या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात, तसेच दुःखही देखील दूर होते। जाणून घेऊया एकादशीची कथा। देव प्रबोधिनी एकादशी कथा। पौराणिक कथेनुसार एका राजाच्या राज्यात सर्वांनी एकादशीचे व्रत ठेवले। एकादशीच्या दिवशी माणसांपासून चाकरमान्यांपासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते। एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाली, राजा, मला कृपया कामावर ठेवून घ्या। तेव्हा राजाने त्याच्यासमोर एक अट घातली की ठीक आहे, तुला काम करण्यास ठेवू, पण रोज तुला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही। त्या माणसाने त्यावेळी होकार दिला, पण एकादशीच्या दिवशी जेव्हा त्याला अन्नपदार्थ दिले नाही तेव्हा तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला, राजा, मी उपाशी मरेन, मला अन्न द्या। राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता। नंतर राजाने त्याला पीठ, डाळ आणि तांदूळ इत्यादी दिले। नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला, आंघोळ करून अन्न शिजवू लागला। जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाका मारू लागला, देवा, अन्न तयार आहे। त्याच्या हाकेवर भगवान श्रीकृष्ण पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात प्रगट झाले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले। अन्न खाऊन देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामाला गेला। 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज, मला अन्नदान दुप्पट द्या। त्या दिवशी मी उपाशी राहिलो, कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही आपल्यासोबत जेवतात, म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही। हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले। तो म्हणाला, देव तुझ्याबरोबर जेवतो, यावर माझा विश्वास बसत नाही। मी खूप व्रत पाळतो आणि पूजा पण करतो, पण देव मला कधीच दिसला नाही। राजा, विश्वास बसत नसेल तर या आणि बघा। राजा झाडामागे लपून बसला। त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली, पण देव आलाच नाही। शेवटी तो म्हणाला, अरे देवा, तू आलाच नाही तर नदीत उडी मारून जीव देईन। तरीही देव आला नाही। मग प्राण अर्पण करायच्या उद्देशाने तो नदीकडे निघाला। आपल्या प्राणांची आहुती देण्याचा त्याचा दृढ इरादा जाणून भगवान विष्णू प्रगट झाले आणि त्यांनी त्याला थांबवले आणि मग त्यांनी एकत्र बसून जेवण केले। खाऊन पिऊन झाल्यावर देव पुन्हा अंतर्धान पावले। हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही। यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले। त्याने मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्गप्राप्ती झाली। अशी आहे देव उठणी एकादशीची कथा। कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।